कॅपकट जर यूज करत असाल तर हा व्हिडिओ तो लास्ट पर्यंत नक्की पहा, कारण की कॅपकट जी काही ऍप आहे ते एकदम तुम्हाला सुद्धा धोकादायक कॅपकट आहे. बरेचसे लोक ते भारतात आहे ते कॅपकट यूज करतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती असेल की कॅपकट आहे ते भारतात जे काही ते बॅन आहे. तुम्ही प्ले स्टोर जर सर्च केलं तर कॅपकट आहे ते तुम्हाला प्ले स्टोर भेटत नाही. जसं की तुम्हाला माहिती आहे टिकटॉक जे काही होते ते बॅन झालं, तशाच पद्धतीने जे की कॅपकट सुद्धा आहे ते बॅन झालेलं आहे. म्हणजे की तुम्हाला माहिती असेल चायनीज ऍप आहे तरी सुद्धा ते बरेचसे लोक यूज करतात. पण कॅपकट जे की तुम्ही जर यूज करत असाल, बरेचसे लोक कॅपकट यूज करतात पण ते ऑफिशियल ज्यांची वेबसाईट असते त्याच्याहून त्यांना भेटत नाही. पण हे काय करतात, थर्ड पार्टी वेबसाईटवरून डाउनलोड करतात. म्हणजे की मोड एपीके, ज्यावेळेस तुम्ही कोणतेही मोड एपीके यूज करता त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी कोणतीही ऍप असते जसं की तुम्हाला सुद्धा माहिती आहे कोणतेही ऍप असेल, व्हॉट्सअप असो किंवा इन्स्टाग्राम असेल, यांचं मोड एपीके असतं त्यावेळेस त्या ऍपमध्ये काही ना काही छेडछाडी केलेली असते. ज्यावेळेस तुम्ही ते ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करता त्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये त्या मोबाईल जी ऍप सोबत काय होतं की व्हायरस किंवा इतर कोणताही जे काही असतो ते व्हायरस असो किंवा तुमच्यासोबत जे व्हॉट्सअप स्कॅम म्हणा हे घडतं तर तशा पद्धतीने घडू शकतं. कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही जर कॅपकट जर इन्स्टॉल केलं असेल तर आत्ताच त्याला अनइन्स्टॉल करून टाका. कारण की भारतात बरेचसे अशा त्यांचे स्वतःचे एडिटिंग ऍप्स सुद्धा आहेत ते तुम्ही यूज करू शकता. जर तुमचा युट्यूबवर चॅनल असेल किंवा इन्स्टाग्रामवर तुमचं पेज असेल तर ते सुद्धा धोक्यात असू शकतं. नंतर तुम्ही युट्यूबला जे टीमला किंवा त्यांच्या टीमशी संपर्क जर साधला तरी सुद्धा ते रिकव्हर करता येत नाही. कारण की तुम्ही अशा थर्ड पार्टी जे काही ऍप्स असतात त्या इन्स्टॉल करता, याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा माहिती असेल आपल्या मोबाईलमध्ये व्हायरस जे काही असतो तो येतो. दुसरी गोष्ट तुमच्या बँकेमध्ये जे पैसे असतात ते सुद्धा ते पैसे खाली होऊ शकतात. जसं की गुगल पे, फोन पे म्हणा, पेटीएम हे ऍप आपण यूज करतो या सुद्धा ते तुमचे हॅक केले जाऊ शकतात. कारण की तुम्हाला सुद्धा माहिती आहे जी की आता सध्या कॅपकट आहे ते भारतात जे काही ते बॅन आहे. कारण की कॅपकटची जी कंपनी आहे ते टिकटॉकची जी कंपनी आहे तीच कॅपकटची सुद्धा कंपनी आहे. याच्यामुळे ती की जे काही कॅपकट आहे ते बॅन झालेलं आहे. जर तुम्ही कॅपकट यूज करत असाल तर सर्वात मोठा सुद्धा आता धोका आहे. कारण की कॅपकट बरेचसे लोक आहेत ते यूज करतात आणि ते काय करतात, त्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करत नाहीत. कोणतं तुम्हाला थर्ड पार्टी लिंक देते त्यावरून तुम्ही डाउनलोड करता. डाउनलोड केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो काय होतं की ते सर्व व्हायरस बऱ्याचशाच गोष्टी आहेत ते करू शकतो. व्हॉट्सअप हॅक, त्यानंतर मोबाईल हॅक होतं. कारण की कोणतेही तुम्ही मोड एपीके यूज केल्यानंतर त्या ऍपचं जे काही असतं ते जे की आज समजा एखादा ऍप आहे, व्हॉट्सअपचं जे काही ऍप आहे त्याचं जर मोड एपीके तुम्हाला भेटत असेल तर त्या जे काही ऍप असतं त्याच्यासोबत आहे ती छेडछाडी झालेली असते. म्हणजे त्यात काय ना काही फीचर्स यूज केलं असेल. म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती आहे कोणते तुम्ही ऍप जर यूज करत असाल तर समजा व्हॉट्सअपचा एखादा मोड एपीके आहे तर त्यात काय असतं की तुम्हाला स्टेटस डाउनलोड करायचे असे फीचर्स तुम्हाला बरेचसे भेटतात. पण ती जी काही ऍप आहे ते ऍप असतं की एखाद्या जी काही हॅकर म्हणा हे असे जे असतात ते यूज करतात, त्यातून तुमचा मोबाईल ते हॅक होऊ शकतो किंवा स्कॅम सुद्धा ते तुमच्यासोबत घडू शकतो. त्यामुळे तुम्हाला सांगतो जी की कॅपकट आहे आतापर्यंत कॅपकट सोबत बरेचसे लोक यूज करत आहेत भारतात आणि कॅपकट मध्ये मोठा स्कॅम सुद्धा होत आहे. याच्यामुळे जी काही बरेचसे लोकांचे मोबाईल हॅक होत आहेत, बरेचसे लोकांच्या बँक बॅलन्स सुद्धा खाली होत आहे. कारण की कॅपकट जी काही तुम्हाला थर्ड पार्टी वेबसाईटवरच भेटतात आणि बरेचसे लोक सुद्धा तुम्हाला थर्ड पार्टी वेबसाईटच्या लिंक देतात. हे गोष्टी आहेत तुम्ही करता, याच्यामुळे मोबाईल सुद्धा हॅक होतो. जर यूज करत असेल तर याच्यासाठी दुसरा पर्याय काय असतो की तुम्ही जे काय करू शकता, तुमचे जे काही पर्सनल गोष्टी असतात, बँकचे काय डिटेल्स असतील ह्या तुम्ही दुसऱ्या सेपरेट मोबाईलमध्ये तुमच्या सेव्ह करू शकता आणि जे काही तुम्हाला ऍप्स यूज करायचे तुम्ही ते दुसऱ्या सेपरेट मोबाईलमध्ये ते यूज करू शकता. याने काय होणार, भले तुमचं युट्यूब चॅनल असेल किंवा जी काही इन्स्टा पेज असेल किंवा कोणते व्हॉट्सअप असेल ते दुसऱ्या मोबाईलमध्ये स्टार्ट राहणार, पण यात तुम्ही एडिटिंग करू शकता, बाकी सगळ्या गोष्टी आहेत ते करू शकता. अशाच पद्धतीने तुम्हाला काय करायचं, काम करायचं म्हणजे एकाच मोबाईलमध्ये तुम्ही सगळे ऍप्लिकेशन जर ठेवल्या जे की मोड ऍप्स आहेत तर याचा धोका असतो की तुमच्या मोबाईलमध्ये इतर कोणत्या ऍड्स येतात, फालतूच्या दुसऱ्या गोष्टी येतात, ऑटोमॅटिक कोणती ना कोणती सिस्टीम इन्स्टॉल होत असते, अशा गोष्टी घडत असतात. या फक्त तुम्हाला सांगतो की तुम्ही थर्ड पार्टी जसं की कॅपकट जर तुम्ही इन्स्टॉल करत असाल, हे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट कॅपकट भारतात बरेचसे लोक आहेत ते यूज करतात, त्यामुळे हा प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे. आणि कॅपकट जर यूज करत असाल तर आता सर्वात मोठा हाच प्रॉब्लेम आहे की तुमच्या मोबाईलमध्ये कोणता व्हायरस डाउनलोड होतोय किंवा जसं की ऍप तुम्ही इन्स्टॉल केले किंवा अपडेट्स केल्यानंतर कोणता ना कोणता व्हायरस आहे त्यासोबत येतच असतो. त्यामुळे हे कॅपकट जर तुम्ही यूज करत असाल तर आत्ताच आपल्या भारताच्या स्वतःच्या ज्या ऍप्स आहेत ते तुम्ही यूज करू शकता. बिंदास्त ज्या प्ले स्टोर अवेलेबल आहेत ते इन्स्टॉल करू शकता. त्यातून सुद्धा इथे तुम्ही एडिटिंग सुद्धा इथे चांगले बेस्ट लेवलचे ती करू शकता. कॅपकटमुळे बरेचसे स्कॅम करतात, मी सांगितलं तशा पद्धतीने तुम्ही काम करू शकता. तुम्हाला जर यूज करायचं असेल तर तुम्ही दुसऱ्या मोबाईलमध्ये ते यूज करू शकता. ज्या पर्सनल गोष्टी आहेत तुमच्या ते दुसऱ्या मोबाईलमध्ये तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे, तुमच्या जी काही कोणता सुद्धा धोका येणार नाही किंवा काही गोष्टीला सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. जर समजा जर आता सुद्धा कॅपकट यूज करता आणि कॅपकटच्या याच्यानुसार तुमचा युट्यूब चॅनल आहे तो जर समजा हॅक झाला किंवा काही डिलीट झाला तर नंतर तो रिकव्हर सुद्धा इथे करता येत नाही. कारण की युट्यूब सुद्धा सांगणार की तुम्ही हे ऍप यूज करता अशा पद्धतीने, त्यामुळे ते रिकव्हर करता येत नाही. त्यामुळे कॅपकट जर यूज करत असेल किंवा इतर कोणतेही थर्ड पार्टी ऍप यूज करत असेल तर आताच थांबा. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.